श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. तर आता उद्या 3 मार्चला मंगळवारी आहे खग्रास ग्रस्तोदित चंद्रग्रहण आणि हे चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार आहे आणि म्हणून याचे सर्व वेदादी नियम आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहेत आणि खास करून तर गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यायची आहे. गर्भवती महिलांनी काही नियम या काळामध्ये पाळायचे आहेत. या ग्रहणाचा सूतक काळ कधीपासून सुरू होत आहे, या ग्रहणाचे वेद आपण कधीपासून पाळायचे आहेत. गर्भवती महिला, वृद्ध माणसं, आजारी व्यक्ती आणि लहान बालकं इत्यादींनी या ग्रहणाचे वेद हे केव्हापासून पाळायचे आहेत आणि त्याचप्रमाणे ग्रहणाचा स्पर्श काळ, मोक्ष काळ काय आहे, ग्रहण काळात आपण काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे. त्यामुळे ग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा, म्हणजे तुम्हाला ग्रहणाबद्दलची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमधून नक्की मिळेल. ग्रहण काळामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त आध्यात्मिक सेवाही करायची आहे, मंत्र जप करायचा आहे. ग्रहण काळामध्ये एखाद्या मंत्राचा जप आपण केला तर त्यामुळे तो मंत्र उजळून निघत असतो आणि यामुळे आपल्याला त्या मंत्राचा अधिकाधिक फायदा हा होत असतो. त्यामुळे तुम्हाला जो मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जप तुम्ही या ग्रहण काळामध्ये उद्या अवश्य करा. त्याचप्रमाणे गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये विशेष काळजी घ्यायची आहे आणि आपल्या गर्भाचं, आपल्या बाळाचं संरक्षण होण्यासाठी या एका मंत्राचा जप गर्भवती महिलांनी करायचा आहे ग्रहण काळामध्ये. उद्या ग्रहण काळामध्ये जर तुम्ही या मंत्राचा जप केला तर यामुळे तुमच्या गर्भाचं, तुमच्या बाळाचं संरक्षण हे ग्रहणापासून होईल. ग्रहण म्हटलं की प्रत्येक गर्भवती महिलांना भीती वाटत असते, पण घाबरून न जाता, मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता, भीती न बाळगता तुम्ही जास्तीत जास्त या मंत्राचा जप उद्या ग्रहण काळामध्ये करा. या मंत्राचा जप गर्भवती महिलांनी केल्यामुळे ग्रहणाचा कुठलाही वाईट परिणाम त्यांच्या गर्भावर, त्यांच्या बाळावर होणार नाही. तर उद्या गर्भवती महिलांनी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे तर ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणम गतः. तर हा संतानगोपाल मंत्र आहे आणि या मंत्राचा जप प्रत्येक गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये शक्य होईल तितका जास्त करायचा आहे. संतानगोपाल मंत्र हा संततीसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. ग्रहण काळात या मंत्राचा जप केल्याने तुमच्या बाळाचे संरक्षण होईल. फक्त हा मंत्र तुम्ही जप करत असताना तुम्हाला शांत एका ठिकाणी बसायचं आहे आणि पूर्ण श्रद्धेने देवाचे नामस्मरण करत या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देत आहे, तिथे बघून तुम्ही तो मंत्र म्हणू शकतात किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा हा मंत्र आहे, तर तिथे बघून सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकतात. यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमच्या गर्भाचं संरक्षणसुद्धा होईल. कुठलीही भीती तुम्हाला यामुळे वाटणार नाही आणि म्हणूनच सर्व गर्भवती महिलांनी संतानगोपाल मंत्राचा उद्या जास्तीत जास्त जप हा करायचा आहे. आणि या मंत्राचा जप तुम्ही ज्या वेळेपासून ग्रहणाचे वेध हे सुरू होत आहेत तेव्हापासून करायचा आहे. तर ग्रहण मोक्ष म्हणजे ग्रहण संपेपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप तुम्हाला शक्य होईल तितक्या जास्त वेळा करायचा आहे. गर्भवती महिलांनी या ग्रहण काळाचे वेध हे सकाळी 11 वाजल्यापासून पाळायचे आहेत आणि हे ग्रहण संपेपर्यंत तुम्हाला ग्रहणाचे संपूर्ण नियम पाळायचे आहेत. आणि त्यासोबतच गर्भवती महिलांनी काही विशेष नियमसुद्धा पाळायचे आहेत, जसं की ग्रहण काळामध्ये घराबाहेर पडायचं नाही आहे, प्रत्यक्ष ग्रहणाचं दर्शन हे सुद्धा घ्यायचं नाही आहे. गर्भवती महिलांनी ग्रहण काळामध्ये भाजी चिरायची नाही आहे, सुई, कात्री किंवा चाकू यांसारख्या कोणत्याही तीक्ष्ण वस्तूंचा वापर हा कटाक्षाने टाळायचा आहे. एका जागी शांत बसून इष्टदेवतेचे नामस्मरण करायचे आहे आणि तसंच या मंत्राचा सुद्धा जप शक्य होईल तितक्या जास्त वेळा करायचा आहे. आपल्या बाळाचं, आपल्या गर्भाचं ग्रहणापासून संरक्षण व्हावं यासाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येक गर्भवती महिलेने या मंत्राचा जप शक्य होईल तितक्या जास्त वेळा उद्या अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा करा, म्हणजे जेणेकरून ज्या काही प्रेग्नेंट महिला असतील तर त्यांनासुद्धा या व्हिडिओचा, या माहितीचा उपयोग होईल. तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या मैत्रिणींमध्ये जी महिला प्रेग्नंट असेल तर अशा सर्वांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओतल्या माहितीचा उपयोग हा नक्की होईल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.